आता आपण करतोय खवा पनीर कचोरी. येस. साहित्य पाहिलं होतं. येस. चला काय करायचं पहिल्यांदा? आधी आपण एक सारण तयार करून घेऊया. पनीर, खवा आणि हे त्यात सगळं टाकायचं. मीठ, मनुका. बरं, आधी आपण पनीर घेऊया. आता खवा सगळा टाकतात. बरं, ओलं खोबरं किसून घेतलं. येस. आता मिरची. बस मिरची अगदी नावापुरती नावापुरते. हो. मनुका आपण पूर्ण घाल आणि मीठ घाल. हे सारण पूर्ण मिक्स करून घे. मी मदत करतोय तुला. हा, हाताने जर जास्त. हा, हाताने तेच सांगणार होते मी तुला. हाताने केलं तर ते जरा जास्त बरं होईल, एकजीव होईल. ते काहीच हरकत नाही. आम्हाला पाहता येईल ना की आनंदी म्हणजे पूजा किती छान पद्धतीने मळू शकते. सगळ्यात पहिला फसलेला पदार्थ तिचा पोळी आहे बिचारीचा. हो बाबा. आता काय नेमकं स्टेटस आहे मग? आता मी खूप चांगल्या पोळ्या करते. बरं, असं बाबा म्हणतात का पण? हो, बाबांना खाऊ घालते मी आणि घरी गेल्यावर. बरं, आता हे सारण तयार झालेलं आहे. बरं, तर आपण या सारणाचे हे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. तसे बरं, एकाच ह्याच्यामध्ये भरपूर चवी आहेत. मनुका असल्यामुळे तो गोड आहे, मिरची आहे, तिखट आहे. करेक्ट. मजा येईल ही कचोरी खायला. आता हा आहे बटाटा. यात आपण 1 चमचा अरारोट पावडर टाकणार आहोत. आपण उकळून कुस्करलेला हा जो बटाटा आहे त्याच्यात घेऊया. 1 चमचा अरारोट पावडर. बस. पुरे इतकं? हा, पुरे बस. हे फक्त काय त्याला एक जरा बांधून घेण्यासाठी. कारण फक्त आपण त्याचीच पारी म्हणजे वरचं ते आवरण असतं ते बनवलं तर ते नाही राहणार. बरोबर. आणि या पावडरमुळे ते थोडं क्रिस्पी होतं. करेक्ट. बरं, दरम्यान आम्ही तिकडे तेल तापत ठेवलंय बरं का. वेळ वाया घालवायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. बरोबर ना? येस. हे जवळपास तयार झालेलं आहे. वा. तुम्हाला हवं असेल तर चवीपुरतं यात पण मीठ टाकू शकता, पण मी आता टाकलेलं नाहीये. आपण हे आतलं सारण केलं. आता आपण पारी करतोय. खवा पनीर कचोरी. आणि खरं तर ही पारी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ते आईकडे बघून आई मोदक जशी करे, मोदकाला आपण बेसिक हे करतो ना. करेक्ट. तर आईने मला ते सांगितलंय की हे करायचं आणि त्यात ते स्टफ करायचं. वा, खरंच तू किती छान अभिनय करतेस. कारण आनंदीला काहीही करता येत नाही आणि इकडे बघा सराईतपणे ती पारी करतीये, गोळे तयार करतीये.